काल चालवली होती. ती 2 दिवस आधी चालवली होती. घ्या सगळी घ्या चला. गाडी कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही. सुसाट बुंगाट गोडी फिस्की नको दे टाळी, पिवायची हाय मग डुलायचं हाय. वाराची मागून घोडे डोक्यावर घेऊन जोडे, नाचताय पिंट्या पिऊन करताय उलट्या. हरमुट्या 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 हरमुट्या. संदूक बंद करायचा का, पाऊस पडतोय. अरे थांब, लोकांना समजायला नको का शेठच्या गाडीला सनरूप आहे आणि त्या कंपनीवाल्याने सनरूप दिलं तर काहीतरी विचार करूनच दिला असेल ना. शेठ संदूक बंद करू का, पाऊस पडतोय बघा. शेठ बापाचा रोड आहे तुझ्या? बापाचा रोड आहे का तुझ्या? बापाचा रोड आहे तुझ्या? बापाचा नाही, आमच्या आजोबाचा आहे. ऍक्च्युली काय विषय झाला माहितीये का, या गावातल्या सगळ्या जमिनी आमच्या आजोबांनी हडपल्या होत्या. तेव्हापासून आमच्या आजोबांनी या गावाच्या शिव्या शाप खाल्ल्या ना. आता आम्ही आमच्या आजोबाचा पैसा खातो. आमचा आजोबा तर शिव्या शाप खाऊन मिळाला, पण आता आम्हाला इथं पैसे खात सोडलाय. पैसेच खपत नाही. सकाळ धरून संध्याकाळ धरून नुसत्या गाड्या घेतो, सामान घेतो, काय ना काय घेतो, पैसाच संपत नाही. रोड तरी काय करू ना, गाड्या तरी काय करू, पैसेच खपत नाही. कोलंबस चल पुढं. अरे काय रे, दिसत नाही का? सगळी साडी खराब केली. डोळे असून आंधळा आहेस का? काय हे केलं बघ, साडी कपडे सगळे माझे खराब झाले. कसं कामाला जायचं आता मी? अरे काय रे, दिसत नाही का तुला? सगळा चिखल उडवला साडीवर, सगळे कपडे खराब झाले माझे. कामावर कसं जायचं मी? सॉरी बाई. कोलंबस बाई नवीन साडी घ्या. अरे आज श्रीमंतीचा माज कोणाला दाखवतोस? आम्ही गरीब असलो ना तरी स्वाभिमानाने जगणारे आहोत. अरे एकदा तरी एक दिवस आमच्या गरिबांसारखं राहून दाखव, मग तुला कळेल आमचे प्रॉब्लेम. श्रीमंतीचा माज कोणाला दाखवतो रे? तू असशील श्रीमंत तुझ्या घरचा. शी, नुसता माज आहे श्रीमंतीचा.
कोलंबस मनात दुःख होतंय, रड. कोलंबस बास, डोलं पुस. बघला ती बाई काय बोलली, बघला ती बाई बोलली मला गरिबांचं दुःख समजू नाही शकत. कोलंबस, ती बाई बोलली मला गरिबांचं दुःख नाही समजू शकत. आजपासून मी गरीब लोका मर्सिडीज मध्ये नाही फिरत. कोलंबस, त्याग करतो मी. नुसता माज आहे श्रीमंतीचा. अरे आज श्रीमंतीचा माज कोणाला दाखवतोस? अरे एकदा तरी एक दिवस आमच्या गरिबांसारखं राहून दाखव, मग तुला कळेल आमचे प्रॉब्लेम. कोलंबस, गरीब लोक कशान फिरतात? बस मध्ये शेट. हा, बस मध्ये. ओ थांबा, काय टाकायचे तुम्ही? तिकीट काढले काय? तिकीट कोण बाकी आहे? तिकीट कोण बाकी आहे? तिकीट घ्या, तिकीट. तिकीट बाकी आहे का कोण? तिकीट बाकी आहे का कोण? तिकीट घ्या, तिकीट. तिकीट बाकी आहे का? अरे कोलंबस, अरे इकडे पोस्टमन आहे. मी पोस्टमॅन वाटतो का? अरे सॉरी सॉरी, हवालदार साहेब. हवालदार दिसतो का? हा, मग कोण आहे? कंडक्टर आहे. कंडक्टर दिसत नाही का? काय करता तुम्ही? हा, तिकीट काढ द्या, तिकीट द्या. कसलं तिकीट? बसचे, बस मध्ये बसायचे पैसे द्या. ही सोन्याची चेन चालेल का? ना ये ना, खोटी चैन नको दाखवू, हे नाटकात लय बघतोय. पैसे काढ. शेट काय कोठा सोना घालील? हा, शेटला बोलतोय कोठा सोना घालायला. तिकीट आहे. दार कोलंबस, काढ पैसे. हो, सुट्टे द्या. 10 रुपये. का? किती पाहिजे? 10 रुपये तिकीट. टाइम नाही आमच्याकडे. नाही चालणार का? नाही सुट्टे घेऊन या. बघा पुढे, बघा तिकडे. चला बघा कोणाकडे भेटते काय. ताई, हे बस साठी सुट्टे पैसे देता का? हो देते. तुम्ही मला 500 रुपये दिले, मी तुम्हाला 490 देणार. वा 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 वा. ताई, शेटला फसवता? कोलंबस, म्हणजे मिनी यांना 500 रुपये दिले, ही बाई मला किती देते? 490. 490 देणार. कसं काय 490? मी त्यांना 500 रुपये दिलं, तर त्यांनी मला किती द्यायला पाहिजे? 10 रुपये. 10 रुपये. कारण बसचं तिकीट 10 रुपये. 490 कसं काय? 500 रुपये दिले, 490 देणार. पासवाल निघले ती. वा, शेटला पासवाल निघले का? 10 रुपये दे. काय माणूस आहे? घे ना, निघा. घ्या 10 रुपये, निघा. शेटला पासवाल निघले. ताप देत आहेत. बघला, शेटला बसवते. कंडक्टर आपलं. साहेब,
कोलंबस शेट झाला गरीब. कामा हे कोलंबस हो शेठ. अरे मी आतापर्यंत मर्सिडीज BMW फॉर्च्युनर याच गाड्या चालवल्या. मला ही गाडी चालवायची आहे. येतो शेठ. कोलंबस मला ही गाडी चालवायची आहे. थँक्यू हा. और बच्ची कौन सा रूम चाहिए तेरे को बोल. 1 पेज चाहिए, 2 पेज चाहिए, 3 पेज चाहिए, बोल जल्दी. अपने पास टकाटक रूम पड़ेला बॉस. आजा. बालकनी दिला था तेरे को, नदी काट का दिला था, किधर का भी दिला था. तू खाली बोल बस. आम्हाला गरीब लोकांसारखी खोली दाखवा ना कुठली तरी. तेरे को खोली चाहिए ना. अभी है ना अपने पास. और बहुत खोली है. आगे भी खोली है, पीछे भी खोली है, सब जगह खोली है. आजा बताता मैं तेरे को. आजा. ए छोटा चेतन चल वटक चल. ए चुप तेरी माँ. अरे ओ भाई आ जाओ आपको दिक्कत है. बाहर ही खोलेगा तो पूरा नदी दिखेगा तुमको. आगे से पूरा खिड़की बिड़की सब फुल एयर कंडीशन जैसा. आ जाओ ना भाई, तुमको फर्स्ट क्लास एकदम रूम दिखाता है. यहाँ पे कुत्ते को भी पूछेगा ना मेरा नाम सुमित तो वो भी बोल देता है. सुमित बंटा है नाम है ना मेरा. इधर का एजेंट है मैं. सुमित भाऊ तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं नाव सुमित सदाशिव पंत. याचा बापूस काय यूपीला UPSC करायला गेलता का? मराठी आहे नाही हिंदी बोलताय. ए कोलंबस इकडे लिफ्ट लावून घे र. पाणी 23 तास. पाणी 23 तास येते इथं. 23 तास नाही 1 तास येतंय. ते पण सकाळी 4 वाजता. आणि सकाळची 4ला नाही उठलो तर दुसऱ्या दिवशी 4 वाजता सकाळी. कोलंबस हो शेठ. ही लोक बघितली सगळी एकत्र राहतात हो शेठ. ना. आपण जरा काय जमिनी गेल्या जरा काय पैसा आला भाऊ पण वेगळं होतात. हो शेठ. नाही ही लोक परकी लोक असून पण एकत्र राहतात. हो शेठ. हे बेकार काम या लोकांचा. हो शेठ. अरे ही खोली एका म्हशीचा गोठा आहे. सुरू होताच संपली. अरे तुम्ही नवीन आलात का काय इथे? अरे पाणी भरून घ्या नाहीतर उद्या सकाळी डायरेक्ट 4 वाजता. चला हांडे आणि बादल्या घ्या आणि चला पटकन. पाणी आलं चला पाणी आलं. ए पाणी आलं. पाणी आलं पाणी आलं. चला पाणी आलं. चला पाणी आलं. पाणी आलं चला 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 पाणी आलं. चला खाली चला 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 लवकर. चला 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 नंबर लागला पेन्सिल. अंडी काढ अंडी काढ. आपण पण जाऊ. पाणी आलं पाणी. बाई थांब थांब. ए कोलंबस पाणी भरतात सगळी. पाणी
आपल्या घरी 24 तास पाणी असते, पण कधी एवढी हाऊस नाही आली पाणी भरायची. नाही या टायमाला इथं पाणीच नाही भेटत, म्हणून या लोकांना कसली हाऊस आहे बघ पाणी भरायची. अरे म्हणून लई मजा आली इथं, लई मजा आली. मला आनंद होतोय कोलंबस आज. पप्पाला पहिले सांगतो इथे लिफ्ट टाकायला. हा पाणी नाही भेटलं ना आज पण. नाही ना, काही काळजी करू नका. परिस्थिती हळूहळू माणसाला सर्व शिकवते. मला पण हळूहळू असंच झालेलं. 2 दिवस तर मला प्यायला पण पाणी नव्हतं. आज मी देते तुला प्यायला, पण उद्यापासून तुझं तू बघ बाबा. अरे या बाईनी तिचं पाणी आपल्याला दिला. आपल्या घराण्यात कुणी स्वतःचं काहीतरी दिलंय का कधी? जेवण आणलं तुमच्यासाठी. शेजारी आहे मी तुमची, तुमच्यासाठी बनवून आणलं. म्हणजे जो तुम्ही स्वतः माझ्यासाठी बनवला? हा, मसाला भात बनवला. माझे मिस्टर बोलले बाजूला नवीन शेजारी आलेत म्हणून घेऊन आले. नाटकात काम करता म्हणजे हे नकली चेन बिन घातली. तुमचं खोटं सोनं बघून मला वाटलं नाटकात काम करताय तुम्ही. मला पण बघा ना काम, कुठंतरी लावून द्या. लय हौस आहे मला नाटकाची. मला पण सांगा ना. कोलंबस, आता वाटतंय का मी गरीब? अरे वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यापेक्षा कसला भारी आहे हो, हवेशीर. माझ्या अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा मी कपडे वाळत टाकते. अरे काय चालू फिलिंग येते. आणि लय सोप्पा काम आहे हो, 1 नंबर काम आहे. चल जाऊ. चला बाबा, सुट्टी टाइम लागते. हा तुम्ही आमच्या शेजारी आलात ना राहायला. हा, आमच्या मिस्टरांनी सांगितलं की तुम्ही आमच्या शेजारी आलाय, हे तुमच्यासाठी मी एक खाऊ घेऊन आलेलो. यो माझ्यासाठी आहे. हा, मी तुमच्यासाठीच घेऊन आली आहे. तुम हमारे मेहमान हो, मैं हैदराबाद से तुम्हारे लिए बना के लाई. हैदराबाद वरून माझ्यासाठी आणला? हाँ, उधर से बना के लाई तुम्हारे लिए. थँक्यू. हा, वेलकम वेलकम. અમે તમારા પડોશી છીએ. તમે અમારા પડોશમાં નવા રહેવા આવ્યા છો તો તમારા માટે નાસ્તો લઈને આવી છું. તો આ લઈ લો. यो पण माझ्यासाठी आहे. હા, તમારા માટે જ છે. थँक्यू. બીજી કંઈ પણ જરૂર હોય તો અમને કહેજો, અમે બાજુમાં જ રહીએ. ओके છે. यो पण माझ्यासाठी आहे. थँक्यू. ओके ओके. हा, काय आणलंय? आम्ही खास सुरतच्या गाठ्या घेऊन आलोय. काय झालं? काय झालं काय? या गाठी बघून आमच्या बाबाच्या पण पोटात गाठी झाल्या होत्या. अरे देवा, ऑपरेशन करता करता आला. रडू नका. म्हणून गाठी बघितलं तर बाबाची आठवण येते. खावा खावा. कोलंबस डोले पुस. चष्मा तुम्ही रोजच लावून ठेवता की काय? थँक्यू बाबा. किती उशीर झाला? आणते. लवकर ये. हे काय? मला पाणी थंड लागतं. हो, गरम जात नसेल ना ढोसायला. येणाऱ्या पोऱ्याचा विचार केलाय कधी? हा, त्याच्या फ्युचरचं काय, आपल्या फ्युचरचं काय, काय घेणं देणं आहे तुला? मूत ढोस, नुसतं मूत. हे जास्ती वचा वचा करू नको. काय वाचा वाचा करू? हे तुझ्या बापाची भीत नाही, मी माझी.
शेठ शेठ उठा, शेठ उठा, 4 वाजलं, पाणी भरायला जायचं आपल्याला. हो शेठ. चला पाणी आला. 4 वाजले. चला चला एक विर आहे तू डोंगरावरी नजर आहे तुझी. अहो आई उठा ना. पोट. अहो दादा उठवा ना, माझं पोट दुखतंय खूप. प्लीज वाचवा मला. आलो. वाचवा प्लीज. अहो दादा प्लीज. हे कोलंबस, अरे त्या बाईच्या पोटान दुखतंय. शेठ गॅस झालं तर शेठ. अरे गॅस झालं, एवढा मोठा होतोय पोट. शेठ तुमचं झालं शेठ, गॅस झालं तेव्हा. अरे माझ्या पोटान चरबी आहे, तिच्या पोटान काहीतरी वेगळं. आई वेगळा विषय. थांब मी काहीतरी करतो. मॅटर झालाय, मॅटर. सांगू हो, साईडला लोकांना हार्ट अटॅक दिसेल सकाळचे. ताई एक मॅटर झालंय, तुम्ही चला. मैं का चलू? एक वेगळा मॅटर झालंय, सांगू नाही शकत. स्त्रीलिंग पुल्लिंगचं मॅटर आहे, तुम्ही चला. किधर चलू मैं? अरे पाहुणा कुणी येणार ग, कुणीतरी येणार ग. पाहुणा कौन आने वाला? कोलंबस शेठ सांग तिला. गॅस झाले, गॅस. गॅस? अरे गॅस नाही, तो काहीतरी वेगळा विषय. तुम्हाला कसं समजत? तो एक हे असतं, तो त्याच्यानंतर तो असा टू. ती बाई प्रेग्नेंट आहे, तिला पोरे होणार आहे. तुम्ही मला लाज वाटते सांगायला. चला पटकन. अहो उठा ना. माझ्या पोटात दुखतंय खूप. तिला सांभाळून खूप दुखतंय आई. माझ्या पोटात दुखतंय खूप. तिला सांभाळून खूप दुखतंय आई. साईड जरा. हाय आम्ही मला नाही होते. थोडं खाली बघून कोलंबस पप्पाला फोन लाव. हॅलो पप्पा, इथे एक मॅटर झाले. एक प्रेग्नेंट बाई आहे, तिला हॉस्पिटलला न्यायची आहे. हेलिकॉप्टर पाठवू का? हेलिकॉप्टर नका पाठवू, हेलिकॉप्टरला जागा नाही इथे लँड व्हायला. तुम्ही एक काम करा, एक गाडी पाठवा, ड्रायव्हर पण पाठवा. हा गाडी पाठवतो. ओके. अगं सकाळी 4 वाजता कोण येणार आहे? लावते मी. हो गाडी कोण आहेत का बघ. गाडी आहे. हो ग, सकाळी कोणाची रिक्षा नाही, गाडी नाही. सकाळचे 4 वाजले. मदतीला कसं कोण येणार ग सकाळी 4 वाजता? हो ना. फोन पण कोण उचलत नाही. थांब. मला शेठने पाठवले.
खरी शेट कोण आहे माहितीये का? तुम्ही आज शेट. आपण नाही खरी शेट कोलंबस. खरी शेट ती चालेती लोकांन. तो बघ त्या बायकोचा नवरा कोसलले, ती बायको प्रेग्नेंट होती, तिला नवऱ्याने नेली पण तिच्या शेजारच्यांनी नेली. यांचे शेजारी यांच्या नातेवाईकापेक्षा जवळचे आहेत, कधी पण मदतीला धावून येतात ना. आपलं यांच्याकडं पैशाची कमी असली तरी यांच्याकडे माणुसकीची कमी नाही. कोलंबस होय शेट. लई मोठा धडा घेतला मी आज कोलंबस. डोल्याशी पाणी आला कोलंबस. हे बघ खुश. घरी जायचा का आता? हेलिकॉप्टरशी जायचा का पॅराडीने जायचा? नको शेट, परारीमध्ये 2च माणसं बसतात. नको. हा मग चालेल ना. मी ना माझी बाजूची सीट, बाकी या तुम्ही चौघ चालत. लेट्स गो कोलंबस. ए कोलंबस, आपली परारी आली. अरे आपल्याला फसवला. या परारीच्या समोर ते इंजिनच नाही. जाऊ दे सुमित गाडी, कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही.